नमस्कार. एक्सेलमध्ये काम करताना वेग वाढवायचा असेल तर आजचा हा भाग नक्कीच महत्त्वाचा आहे. आपण अशा 10 जबरदस्त एक्सेल शॉर्टकट्सबद्दल बोलणार आहोत जे कामाची पद्धतच बदलून टाकतील. आणि हो, कामाचा वेग तर अक्षरशः दुप्पट होईल. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक साधा प्रश्न. एक्सेलवर काम करताना जास्त वापर कशाचा होतो? कीबोर्डचा की माऊसचा? अनेकांचं उत्तर असेल माऊस. हो ना? ही अगदी सामान्य सवय आहे. पण कदाचित हीच सवय आपला सगळ्यात जास्त वेळ खात असेल तर. आणि खरी अडचण नेमकी इथेच आहे. आपल्याला वाटतं की माऊसने काम केलं की सगळं अचूक होतं. पण खरं सांगायचं तर तो आपल्या स्पीडमधला सगळ्यात मोठा अडथळा आहे. तर आज आपण याच अडथळ्याला पार कसं करायचं हेच बघणार आहोत. तर मग आपला पहिला विभाग याच विषयावर आहे, माऊसचा वापर, जो खरं तर एक अडथळा आहे. आता बघा, माऊस वापरायला सोपा वाटतो, नाही का? पण तो आपल्याला कीबोर्डच्या वेगापासून किती दूर ठेवतो याचा विचार केलाय कधी? प्रत्येक वेळी हात कीबोर्डवरून उचलून माऊसवर नेणं, यात जे काही सेकंड जातात ना, तेच दिवसभराच्या कामात खूप मोठा फरक पाडतात. चला तर मग या अडथळ्यावर मात करूया. बरं, आता प्रॉब्लेमबद्दल बोलून झालं, आता थेट सॉल्युशनकडे वळूया. विभाग 2 मध्ये आपण बघणार आहोत कामासाठीचे काही अगदी मूलभूत शॉर्टकट्स. हे असे शॉर्टकट्स आहेत जे आपला पाया एकदम पक्का करतील. आणि हो, माऊसच्या सवयीतून बाहेर पडण्याची ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. हे बघा, हे तर एक्सेलचे ABCD आहेत असं म्हटलं तरी चालेल. कंट्रोल C म्हणजे कॉपी, कंट्रोल V म्हणजे पेस्ट, कंट्रोल X ने कट करायचं, कंट्रोल Z ने एखादी चूक झाली तर लगेच मागे जायचं आणि कंट्रोल Y ने तीच क्रिया परत करायची. या कमांड्स जर बोटांच्या टोकावर असल्या ना, तर डेटासोबत खेळणं अगदी सोपं होऊन जातं. माऊसला बाय बाय करण्याची ही पहिली स्टेप आहे. आता पुढे बघूयात आणखी 3 मूलभूत कमांड्स. कंट्रोल S म्हणजे सेव्ह. काम करताना हे सतत दाबत राहणं खूप महत्त्वाचं आहे. मग आहे कंट्रोल A म्हणजे सिलेक्ट ऑल. हजारो ओळींचा डेटा एका क्लिकवर सिलेक्ट. आणि कंट्रोल B म्हणजे बोल्ड. महत्त्वाचे आकडे किंवा शब्द लगेच ठळक करता येतात. विचार करा, या छोट्या छोट्या गोष्टींनी किती वेळ वाचतो. आणि हो, कामाला एक प्रोफेशनल लुक येतो, तो वेगळाच. ओके, तर आपला पाया आता पक्का झालाय. आता वेळ आहे पुढच्या लेव्हलला जाण्याची. आता आपण असे शॉर्टकट्स पाहणार आहोत जे कामाला अक्षरशः रॉकेटसारखी गती देतील. म्हणूनच या विभागाचं नाव आहे वेग वाढवणारे शॉर्टकट्स. हे 3 शॉर्टकट्स तर प्रचंड वेळ वाचवतात. जरा विचार करा, एक्सेलमध्ये हजारो ओळींची एक शीट आहे. कंट्रोल आणि ॲरो की म्हणजे बाणांची बटणं वापरून एका क्षणात पहिल्या रोपासून शेवटच्या रोपर्यंत पोचू शकता. ऑल्ट आणि बरोबरचं चिन्ह दाबून एका सेकंदात टोटल काढू शकता. आणि F2 की ही तर बोनस टिप आहे, माऊसशिवाय थेट कोणत्याही सेलमध्ये बदल करण्यासाठी. F2 ही की तर नक्की लक्षात ठेवा, खूप वेळ वाचवेल. चला, या ऑटोसम शॉर्टकटबद्दल जरा अजून जाणून घेऊया. ही फक्त बेरीज करत नाही, तरी खूप हुशारीने काम करतं. म्हणजे तुम्ही जेव्हा ऑल्ट आणि बरोबरचं चिन्ह दाबता, तेव्हा एक्सेल स्वतः ओळखतं की कोणत्या आकड्यांची बेरीज करायची आहे. त्यामुळे आपल्याला माऊसने रेंज सिलेक्ट करत बसावी लागत नाही. वेळही वाचतो आणि चुकायची शक्यता पण कमी होते. खरंच हे एक जादुई बटण आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण हे शॉर्टकट कसे वापरायचे हे पाहिलं. पण सगळ्यात मोठा प्रश्न, हे सगळं करायचं का? म्हणजे याचा खरा फायदा काय? चला तर मग आपल्या चौथ्या विभागात हेच पाहूया की या शॉर्टकट्सचे खरे फायदे काय आहेत. फायदे अगदी स्पष्ट आहेत. सगळ्यात पहिलं, मोलाचा वेळ वाचतो. दुसरं, काम खूप वेगाने पूर्ण होतं. तिसरं, आणि हे महत्त्वाचं आहे, ऑफिसमध्ये जेव्हा कोणी माऊसशिवाय इतक्या वेगाने काम करतं तेव्हा त्यांची एक वेगळीच व्यावसायिक प्रतिमा तयार होते. असं वाटतं की या व्यक्तीची कामावर जबरदस्त पकड आहे. आणि या सगळ्याचा परिणाम काय, तर एकूण प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन क्षमता प्रचंड वाढते. हे फक्त बटणे शिकणं नाहीये, तर स्मार्ट पद्धतीने काम करणं आहे. आणि गंमत म्हणजे हे ज्ञान फक्त ऑफिसच्या कामापुरता मर्यादित नाहीये. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तर ही माहिती खूपच मोलाची आहे. कॉम्प्युटर अवेअरनेसच्या पेपरमध्ये या शॉर्टकट कीजवर खास करून कंट्रोल C, कंट्रोल V, कंट्रोल Z यावर हमखास प्रश्न विचारले जातात. म्हणजे बघा, एकाच गोष्टीतून दुहेरी फायदा. चला, आता आपण या माहितीच्या शेवटाकडे आलो आहोत. पण संपवण्यापूर्वी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर थोडा विचार करूया. हा आहे आपला शेवटचा विभाग, विचार करण्यासारखा एक मुद्दा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. माऊस सोडून कीबोर्ड वापरायला लागणं हे म्हणजे फक्त काही नवीन बटणं पाठ करण्यापुरतं नाहीये, तर ही एक सवय बदलण्याची गोष्ट आहे. आणि ह्याच सवयींमुळे आपल्या कामात खरी कार्यक्षमता आणि खरा वेग येतो. आणि जाता जाता हाच प्रश्न, कामाचा वेग नक्की कशामुळे ठरतो? आपल्याकडे असलेल्या साधनांमुळे,
म्हणजे माऊस किंवा कीबोर्डमुळे की ती साधनं वापरण्याच्या आपल्या सवयींमुळे यावर नक्की विचार करा.